डॉक्टर कविता राणेजी, माझे प्रिय मित्र अखिल चित्रेजींनी तुम्ही प्रश्न विचारला. आत्ताची या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली गेली त्याच्याबद्दल, हं, आणि अखिलजींनी उत्तर दिलंच वेगळं. आता त्यांच्या उत्तराला मी आधी उत्तर देतो. हं, ते म्हणजे उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे राज्यभर जी प्रचंड हिंसा केली, जे पैसे वाटले, त्याला अखिल चित्रेंचं उत्तर काय आहे? आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळं उबाठाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी हल्ले करून, त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ले करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना गंभीर जखमा केल्यात. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता ते म्हणतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच मारून घेतलं आणि आमचं नाव घेतलं. म्हणजे ही तशीच पद्धत आहे. ज्या निवडणुका राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेच्या करून कष्टानं लढवल्या होत्या. काय असतं कविताजी, माझं असं मत आहे की आपण रोज रोज राजकारणामधले जे आरोप प्रत्यारोप आहेत ना, ते न करता तथ्यावर जर बोललो नाही तर लोकांना आपलं बोलणं जे आहे ते हास्यास्पद वाटू लागतं. तसंच उबाठाचं आज काहीसं झालेलं आहे. माझी भारतीय जनता पक्ष म्हणून अधिकृत प्रतिक्रिया अशी आहे हं. की राज्य निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीनं न्यायालयाच्या निकालाला घेतलेला आहे. आम्ही सगळे गेले काही महिने ज्या निवडणुकांचा कष्ट करत होतो, त्या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्याचं काहीही कारण नाहीये. म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकांच्या निकालाचे परिणाम होतील, येणाऱ्या निवडणुकांवर निकालाचे परिणाम होतील, असं जे काही कोर्टाचं म्हणणं आहे ते काही पटणारं नाहीये. न्याय व्यवस्थेचं आपण ऐकलं पाहिजे. हे संविधानिक व्यवस्थेमध्ये आपल्यावरती बंधनकारक आहे. असं असलं तरी सुद्धा न्याय व्यवस्थेनं आणि निवडणूक आयोगानं हे सगळे निर्णय घेताना आपली प्रतिमा धोक्यात येणार नाही. खरं तर आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत, आम्ही खूप जबाबदारीनं नाही, बोललो एक मिनिट. पाहिजे. म्हणजे पण तुमचं डॉक्टर असं कविता राणेजी, एकच सेकंद अजितजी, म्हणजे नाही तुमचं नाही, असं 2 म्हणणं आहे मिनिटं की मला जर ऐका. या निवडणुकांची मतमोजणी 3 तारखेला झाली असती तर 21 तारखेला 20 तारखेला जे मतदान होईल त्याच्यावर काहीही परिणाम झाला नसता. अहो, नेहमी निवडणुकांचे निकाल लागतात. एका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुढच्या निवडणुका असतात. हे महाराष्ट्रात परंपरेनं सुरू आहे. याच्यामध्ये काय असं वेगळं आहे? पण असं तर होत नाही ना की एका 24 नाही नाही, जागांच्या पण असं होत नाही की 24 महाराष्ट्रामधल्या अर्ध्या डॉक्टर विधानसभेच्या कविता निवडणुका राणे, झाल्या, मला त्याचे एक गोष्ट निकाल आपल्याला लागले आणि मग सांगायची आहे. अर्ध्या जागांच्या निवडणुका, असं तर होत नाही ना.